नवऱ्याच्या अंत्यसंस्कारामध्ये बायको हसली आणि मग कायमची फसली. ही सत्य घटना आहे सांगली शिरढोण येथील. बाबूराव दत्तात्रय पाटील हे तेथील एक मानांकित गृहस्थ होते. ते पत्नी वनिता आणि मुलगा तेजस यांच्यासह राहत होते. घरची परिस्थिती खूप चांगली होती. त्यांचा संसार सुखाचा चालू होता. आपल्या घरातील व्यक्तींना कशाचीही कमतरता पडू नये या गोष्टीची काळजी बाबूराव नेहमी घेत असत. आपली पत्नी आणि मुलगा यांना काय हवं काय नको हे ते नेहमी स्वतः लक्ष देऊन पाहत असत. त्या दोघांच्या आनंदातच त्यांचा आनंद होता. गावातील इतर लोकांना त्यांचं हे प्रेम पाहून हेवा वाटत असे. आपण आहोत तोपर्यंतही आणि आपण नसलो तरीही आपल्या कुटुंबाला कधीही आर्थिक चणचण भासू नये याचा विचार ते नेहमीच करत असत. त्यामुळे त्यांनी आपला एक विमा काढला होता. देव न करो पण आपलं काही बरं वाईट झालं तर ते पैसे आपल्या बायकोसाठी आणि मुलासाठी उपयोगात येतील हा त्यांचा हेतू होता. दिवस आनंदामध्ये चालले होते. पण म्हणतात ना, कधीकधी चांगल्या दिवसांनाही दृष्ट लागते. तसंच बाबूराव यांच्या बाबतीतही घडलं. त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये तोटा होऊ लागला. हा होणारा तोटा भरून काढण्यासाठी ते खूप सारे प्रयत्न करत होते. त्यांना मात्र खूप अडचणी येऊ लागल्या होत्या. आता हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती ही ढासळू लागली होती. इतकी वाईट परिस्थिती आली तरी त्यांनी हिंमत मात्र हरली नव्हती. आपण यातून बाहेर पडू, फक्त प्रयत्न करायला हवे म्हणून त्यांनी गावातील काही लोकांकडनं पैसे घेतले. बाबूराव पाटील हे गावातील एक सद्गृहस्थ आणि नामांकित व्यक्ती होते. त्यामुळे त्यांच्या शब्दाला किंमत होती. जेव्हा त्यांनी कुणाकडे उसने पैसे मागितले तेव्हा समोरच्यानं देखील लगेचच त्यांना पैसे दिले. उद्योगात होणाऱ्या सततच्या तोट्यामुळे त्यांनी इतरही अनेक लोकांकडनं उसनवारीनं पैसे घेतले होते. आपला उद्योग पुन्हा चांगला चालेल आणि आपण हे सारं कर्ज फेडून टाकू हा विचार त्यांच्या मनी सुरू होता. पण काही केला त्यांच्या हाताला मात्र यश येत नव्हतं. उद्योगामध्ये नफा होण्याच्या ऐवजी आणखीनच तोटा होत होता आणि जे काही होतं ते देखील सारं बुडालं होतं. त्यांनी ज्यांच्याकडनं पैसे घेतले होते त्यांना जितक्या दिवसांची मुदत दिली होती त्या दिवसांनंतर लोकांनी आपले पैसे मागण्यास सुरुवात केली. लोक पैसे मिळत नसल्यामुळे आता वारंवार बाबूराव यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी करू लागले. कुठूनही मार्ग मिळत नसल्यामुळे बाबूराव आता खूप चिंताग्रस्त झाले होते. लोकांचा त्यांच्याबद्दलचा व्यवहार आता बदलला होता. लोक अगोदर त्यांना मानानं नमस्कार घालायचे. आता तेच लोक पैशासाठी नाना तऱ्हेनं त्यांची इज्जत घालवत होते. आम्हाला आमचे पैसे हवेत असा तगादा त्यांच्याकडे सतत लावत होते. लोक आपल्याला पैसे घरी मागण्यासाठी येतात, आपली मानहानी करतात, वाटेल ते बोलून जातात. ही गोष्ट त्यांच्या पत्नीला आवडत नव्हती. तिने देखील आपल्या नवऱ्याला समजून घेण्याऐवजी त्याच्यासोबत भांडायला सुरुवात केली. हे असे दाराशी लोक आलेले मला आवडत नाहीत असं ती सतत त्यांना म्हणू लागली. तिने सततचे हे बोलणे ऐकून बाबूराव मात्र खूपच निराश झाले होते. कारण आपली बायको आणि मुलगा सुखात आनंदात राहावे म्हणून ते खूप सारे कष्ट करत होते. पण आता उद्योगात झालेल्या नुकसानामुळे त्यांना जगाचे खरे रूप दिसू लागले होते. ते आपल्या पत्नीस समजावून सांगत होते की मी यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. लवकरात लवकर आपण सर्वांचे पैसे चुकते करून तू काळजी करू नकोस. पण बरेच महिने झाले तरी ह्या गोष्टीवरती काहीही मार्ग निघत नव्हता. लोक सतत घरी येत होते, शिव्या शाप देत होते. त्यामुळे त्यांची पत्नी वनिता ही खूपच वैतागली होती. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असे सतत तिच्या मनामध्ये सुरू होते. काय करावे, पैसे कुठून आणावे
हा प्रश्न तिला सतावत होता. एके दिवशी अशीच विचार करत असताना तिच्या डोक्यात आपल्या पतीनं काढलेला विमा तिच्या डोळ्यासमोर फिरू लागला. लोकांनी सतत दारात येणं, शिव्या शाप देत बडबड करून जाणं, यामुळे वैतागलेल्या वनितानं तिच्या डोक्यात मात्र आता काहीतरी वेगळंच पीक पिकू लागलं. तिच्या मनातील राक्षस जागा झाला. तिला एक वेगळाच कट रचला. तिनं एक प्लॅन बनवला आणि त्याबद्दल आपल्या मुलाला सांगितले. त्याला देखील विश्वासामध्ये घेतले. तिनं आपल्या मुलाला समजावून सांगितले, जर का आपल्याला रोजची घरी येणारी माणसं, त्यांच्यापासून होणारा जाच ह्याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आता दोघं मायलेकांनी मिळून योजना बनवली. 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी बाबूराव पाटील यांच्या घरी काही लोक आले. ते पैसे मागायला आले होते. ते लोक काही वेळ थांबून निघून गेले. तेव्हा बाबूराव यांनी पत्नी वनिताला मी बाहेर जातो असे सांगितले. त्यानंतर बाबूराव पाटील घरातून निघाले. दुपार झाली, सूर्य मावळू लागला, तरी बाबूराव पाटील घरी आले नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि मध्यरात्री बाबूराव पाटील यांचे भाऊ सागर पाटील यांना फोन आला. सागर पाटील जागे झाले. फोन उचलल्यावर त्यांना समजले की बाबूराव पाटील यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आर्या हॉटेलजवळ सापडला आहे. सागर पाटील तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बाबूराव पाटील यांना उपचारासाठी कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तोपर्यंत त्यांची पत्नी वनिता व मुलगा तेजसही तिथे पोहोचले होते. डॉक्टर स्वप्नाली पाटील यांनी तपासणी करून बाबूराव पाटील यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सर्वांना मोठा धक्का बसला. कवठे महाकाळ येथील पोलीस अधिकारी रुग्णालयात आले. त्यांनी बाबूराव पाटील यांच्या अपघाताची माहिती घेतली व अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र पुढील तपास सुरू झाला होता. बाबूराव पाटील यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी काही गोष्टींनी सर्वांना धक्का दिला. विशेषतः त्यांची पत्नी वनिता हिचे वागणे सर्वांना खूपच संशयास्पद वाटत होते. काही काळानंतर पोलिसांनी बाबूराव पाटील यांचा मृत्यू हा अपघाती नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. त्यावेळी त्यांनी वनिताला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सर्व सत्य उघड झालं. बाबूराव पाटील अनेक वर्षांपासून उद्योगातून सुखी संसार चालवत होते. त्यांनी आपल्या कुटुंबाचा विमा काढला होता, जेणेकरून भविष्यात काही झाल्यास आपले कुटुंब सुरक्षित राहील. मात्र उद्योगात अडचणी आल्यानं त्यांनी गावातील लोकांकडनं उसनवारीने किंवा व्याजाने पैसे घेतले. बाबूराव पाटील यांचा गावात मोठी मान होता, त्यामुळे त्यांना हवे तेवढे पैसे लोक देत होते. मात्र तोटा झाल्यानं घेतलेले पैसे परत करणे अवघड जात होते. ज्यांच्याकडनं पैसे घेतले होते ते लोक वारंवार घरी पैसे मागायला येत होते. वनिताला हे सर्व आवडत नव्हते, म्हणून मुलाला विश्वासात घेत बाबूराव विरुद्ध कट रचायला तिने सुरुवात केली. 10 फेब्रुवारीला बाबूराव पाटील घरातून बाहेर पडले. त्याच दिवशी वनिता व तेजस यांनी कट अंमलात आणायला सुरुवात केली. तेजसचे मित्र भीमराव गणपत हुलवानला फोन करून त्याची गाडी आणायला सांगितली गेली. संध्याकाळी बाबूराव पाटील एका ठिकाणी थांबले होते. तेथे वनिता, तेजस आणि भीमराव पोहोचले. त्यांनी बाबूराव पाटील यांना गाडीत बसवले. गाडी नरसिंह गावाजवळील मिरज पंढरपूर रस्त्यावर आली. रात्री वनितानं तेजसला इशारा केला. भीमरावने गाडी थांबवली. बाबूराव पाटील गाडीतून खाली उतरले आणि त्याचवेळी तेजस, भीमराव आणि वनिता त्यांना दुभाजकावरती जोरदार धक्का देतात. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तेव्हा रस्त्यावरील जास्त वर्दळ नव्हती. बाबूराव जिवंत होते, म्हणून त्यांना परत गाडीत बसवून आणखी दूर नेऊन टाकले.
काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या दुभाजकावरती टाकला गेला. वनिताचा कट यशस्वी झाला होता. तिला वाटले बाबूराव यांचा मृत्यू अपघातात झाल्यास विम्याचे पैसे मिळतील आणि आपल्याला सर्व कर्ज फेडता येईल. ती आणि तेजस घरी परतले. मध्यरात्री सागर पाटील यांना फोन आला. तुमचे भाऊ बाबूराव पाटील यांचा मृतदेह महामार्गावरती सापडला आहे असे त्यांना सांगण्यात आले. एखाद्या वाहनानं त्यांना उडवले असावे असा प्राथमिक अंदाज लावला गेला होता. लगेचच सागर पाटील घटनास्थळी पोहोचले. मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी बाबूराव पाटील यांचा मृत झाल्याचे सांगितले. पोलिसांनी प्राथमिक नोंद अपघात म्हणून केली. मात्र अंत्यसंस्काराच्या वेळी वनिता हसताना दिसल्यानं लोकांना संशय आला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यामुळे पुढील तपास सुरू झाला. तेजसला ताब्यात घेण्यात आलं. 1 मार्च 2025 रोजी वनिताला चौकशीसाठी बोलावलं. लवकरच संपूर्ण कट उघड झाला. तेजसचा मित्र भीमराव हुलहान यालाही पोलिसांनी अटक केलं. सुरुवातीला तिघांनीही आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले. मात्र पोलीस चौकीमध्ये पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सर्व कबूल केले. त्यांचा उद्देश फक्त विम्याच्या पैशासाठी बाबूराव यांचा खून करणे हा होता. या क्रूर कटामुळे पत्नी आणि मुलगा दोघेही तुरुंगात गेले. एकेकाळी सुखी असलेले हे घर आता उद्ध्वस्त झाले. आपल्या घराच्या सुखासाठी झटणाऱ्या त्या पतीला, त्या वडिलांना त्या राक्षस आई आणि मुलानं मरणाच्या दाढेमध्ये पाठवलं होतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? तुमची प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.